श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे, तर त्यानिमित्ताने श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि गोपाळकाळाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। तर त्यानिमित्ताने मी आज एक रेसिपी बनवते, माझ्या लहानपणीची आठवण आहे। तर बघा, हे तांदळाचं पीठ आहे, हे ढेबऱ्या बनवण्यासाठी घेतले मी। तांदळाचं पीठ 1 वाटी, म्हणजे मोठी वाटी आहे, 1 छोटी वाटी गूळ आहे आणि थोडंसं चिमूटभर मीठ लागेल आपल्याला। याला ढेबऱ्या बोलू शकता किंवा पुऱ्या पण बोलू शकता, तर आम्ही ढेबऱ्या बोलतो। आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी भाजी मिक्स कडधान्य घेतलेली आहेत मी, तर ती उकडून घेतलेली आहेत मी कुकरमध्ये 3-4 शिट्ट्या। आणि त्याच्यासाठी लागणारे हे वाटण आहे, खोबरं आहे थोडंसं भाजून घेतलेलं आहे, मिरच्या आणि कोथिंबीर। मिरच्या तुम्ही जसं तिखट खात असाल तशा मिरच्या घ्या तुम्ही, कारण याच्यात मसाला नाही टाकायचा, फक्त हळद टाकायची। आणि हे बघा, मी वाटण आता वाटून घेते। कोथिंबीर, खोबरं आणि मिरच्या, 5-6 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं तिखट पाहिजे तसं तुम्ही घेऊ शकता। आणि हे आता मिक्सरमध्ये वाटून घेते। तर हे बघा, मी वाटून घेतलं आहे आणि असं बारीकच वाटायचं, पाणी न टाकता वाटायचं, पाणी नाही टाकायचं, याच्यात सुकंच वाटायचं। तर हे बघा, एवढं बारीक वाटलेलं आहे। तर आता भाजी कशी बनवायची ती दाखवते तुम्हाला। तर हे बघा, मी आता कढई ठेवलेली आहे गॅसवर गरम करत, तर गरम झालेली आहे। आता याच्यामध्ये तेल टाकते। तीन पळ्या टाकलेलं आहे तेल मी। तर थोडं गरम झालं काय, मी मगाशी जिरं दाखवलं ना तुम्हाला, पण थोडंसं जिरं टाकते। जिरं चांगलं फुललं का मग त्याच्यामध्ये वाटण केलेलं आपण ते टाकायचं। आता हे जरा परतून घ्यायचं। हळद टाकते 1 चमचा। मी कडधान्यांमध्ये उकडताना मीठ टाकलेलं आहे, त्याच्यात थोडंसं टाकते वाटणापुरता। ह्या अशा ढेबऱ्या अशा थोड्याशा गोड आणि ही भाजी एवढं छान लागतं ना खायला। ते वाटणाच्या भांड्यामध्ये थोडं हे होतं वाटण, ते थोडंसं पाणी टाकलं मी। हे बघा, आता झालेलं आहे। तर त्याच्यामध्ये कडधान्य टाकते। तर हे बघा, आता मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यावर थोडा वेळ झाकण ठेवायचं, 2-3 मिनटं, की आपली भाजी तयार होईल। तर हे बघा, मी झाकण काढते आता। हे बघा, भाजी झालेली आहे। हे बघा, तर हे बघा, भाजी झालेली आहे। गॅस बंद करते मी आता, आणि 2-3 मिनटंच ठेवलेलं मी। तर आता मी तुम्हाला ढेबऱ्या बनवून दाखवते कशा बनवायच्या त्या।
तर आता मी ढेबऱ्यांसाठी उकड घेते. तर बघा, मी पातेल्यामध्ये 1 ग्लास पाणी गरम करत ठेवले. तुम्ही जेवढं पीठ घेणार त्याच्या अंदाजे तुम्ही ठेवू शकता. तर मी 1 ग्लास पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकते. हे बघा, एवढंच टाकते मी. आणि गूळ टाकायचं. हे मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आणि आता पाणी चांगलं उकळवून घ्यायचं आणि नंतर उकड काढून घ्यायची पिठाला. तर तुम्हाला दाखवते मी कशी उकड घ्यायची ती. पाण्याला उकळ आलं ना की मग पीठ टाकायचं त्याच्यात. तर हे बघा, आता पाण्याला उकळ आलेलं आहे. त्याच्यामध्ये मी पीठ टाकते. हे बघा, अशी उकड घ्यायची आणि नंतर मग जरा थंड होऊन द्यायचं. परातीत काढायचं, थंड होऊन द्यायचं. नंतर पीठ मळून घ्यायचं आपण भाकरींना मळतो तसं. आणि नंतर पुऱ्या लाटायच्या. नंतर तुम्हाला मी दाखवते. तर आता मी गॅस बंद करते. हे झालेलं आहे. परातीमध्ये काढते. तर हे बघा, आता झालेलं आहे थंड. एकदम थंड पण नाही झालेलं, कोमट कोमट. तर आता मी मळून घेते. आणि जसं आपण भाकरींना मळतो ना घट्ट एकदम, तसंच मळायचं. थोडं थोडं पाणी घेऊन मळायचं. तर मी आता मळून घेते आणि नंतर तुम्हाला मग दाखवते. तर हे बघा, मी पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा, असं छान एकदम पीठ मळलेलं आहे. आता मी पुऱ्या बनवते. गोळा करून घ्यायचा. पिठामध्ये जरा बुडवून घेते म्हणजे चिकटणार नाही. थोडं असं करून घेते म्हणजे लाटायला बरं पडते. तर आता मी लाटते आणि पुऱ्या बनवून घेते. तर हे बघा, मी आता लाटून घेतलेली आहे अशी एवढी जाड. आणि एकदम पातळ नाही लाटायच्या. आता वाटीने कापून घेते. आता यांना ढेबऱ्या बोलतात म्हणून थोड्या जाडच लाटायच्या, एकदम पातळ नाही लाटायच्या. आणि मी लहान असताना आमच्या बाजूला एक काकी राहायच्या. त्या आम्हाला बनवायच्या आणि आणून द्यायच्या. आता त्या नाही आहेत, पण मी रेसिपी मलाही खूप आवडतात, छान लागते. तर आता मी अशा पुऱ्या बनवून घेते. हे बघा, अशा एवढ्या जाड लाटून घ्यायच्या आणि मग तळून घ्यायच्या तेलामध्ये. तर आता मी बनवून घेते आणि नंतर दाखवते कसं तळायचे ते. तर हे बघा, तेल गरम झालेलं आहे. तर मी पुऱ्या सोडते याच्यामध्ये. हे बघा, तेलात टाकले लगेच फुगली. हे बघा, आणि अशा लालसर कलरवरच तळून घ्यायच्या. खायला पण चांगल्या लागतात. तर मी आता तळून घेते आणि नंतर तुम्हाला दाखवते मग. तर पुऱ्या मी स्लो गॅसवरच तळून घेतलेल्या आहेत. एकदम फास्ट नाही ठेवायच्या, नाहीतर मग दुसऱ्या साईडने ते जाड येते ना, त्याच्यामुळे ते कच्ची राहायची. म्हणून स्लो गॅसवरच तळायच्या. आणि अशा तांबूस करून घ्यायच्या. आहे बघा, अशा तांबूस तळायच्या. आणि याच्यामध्ये गूळ पण आहे ना, त्याच्यामुळे तो कलर येतोच त्याला.
तर चला मी आता तळून घेते, मग दाखवते तुम्हाला. तर हे बघा, ढेबऱ्या आणि मिक्स कडधान्यांची भाजी माझी रेसिपी तयार आहे. तर तुम्हाला आवडली तर तुम्ही बनवा आणि बनवल्यानंतर मला सांगा कमेंट करून कशी झाली ती. आणि माझ्या रेसिपीला किंवा माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. आणि बेल आयकॉनवर दाबा, म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. आणि याचं साहित्य तुम्हाला पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन बघा.